वन डिजिटचं मल्टिप्लिकेशन शिकलेलो आहे की नाही? आपण आता टू डिजिटचं शिकणार आहे. टू डिजिटचं कोणत्या डिजिटचं? बघा आता एक गणित मी तुम्हाला समजून सांगतो. 2 सांगेल 3 सांगेल तुम्हाला आलं पाहिजे. बघा हे पहिला डिजिट आणि हे दुसरा डिजिट आहे ना. मग आता हा जो 2 आहे या 2 न फर्स्ट डिजिटचा काय करायचा आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 3 चा किती? 6. मग हा 6 इथे लिहायचा. कुठे लिहायचा? दिला का? मग या 2 ने या 1 ला गुणायचं. 5 ने झाला ना आपला आता. मग 2 1 जा 2 1 जा 2 जो 2 आला तो कुठे लिहायचा? इथे लिहायचा. ओके. आता आपला हा 2 झालेला आहे. मग आता हा जो 1 राहिलेला आहे या 1 न पण त्या दोन्ही संख्येला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे गुणाकार करायचा आहे. बघा आता आपण 3 1 3 चा 1 3 चा 3. मग आता 3 आला तर इथे लिहायचं का? नाही. इथं काहीच लिहायचं नाही. तिथं चौकोनी द्यायची, तिथं शून्य द्यायचा. आणि इथं काय दिलं आपण? चौकोनी. काय दिलं? चौकोनी. मग 1 3 चा किती आलं? 3. मग तो 3 कुठे लिहायचा? या 2 च्या खाली. दिला का? मग या 1 ने 3 ला आपण गुणाकार केलेला, मल्टिप्लिकेशन केलेला. याच 1 ने आता इथे काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन करायचं, गुणाकार करायचा. मग 1 1 जा 1 1 जा 1. मग आता हे झालं आपल्याला. याची काय करायची? बेरीज करायची. काय करायची? बेरीज. मग 6 प्लस 0 किती आले? 6. मग 3 प्लस 2 किती झाले? 5. व्हेरी गुड. आणि इथं काहीच नाही म्हणजे काय? शून्य. मग 0 आणि 0 किती होतात? 0 आणि 1 किती होतात? 0 आणि 1 किती होतात? 1. 156 आपला आन्सर आलेला आहे. 156. आता फक्त एक गणित तुम्ही करायचं आहे. मग आपल्याला कोण कोण दाखवला का गणितवाला? 8 चले ना तरी